विश्वास आमची ताकद. निवडणुकीत होऊ दे चर्चा. निवडणूक आली की सत्ताधारी आणि विरोधक बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवत असतात. अशीच एक बुलढाणा शहरातील बारीक सारीक गोष्टीची चर्चा राजकीय पटलावर रंगते. ही गोष्ट लोकप्रिय मराठी सर्वांच्या समोर ठेवत आहे. हे बारीक गोष्ट म्हणजे बुलढाणा शहरातील गर्दे हॉल जवळील रेणुका मंगल कार्यालय शेजारील काही महिन्या अगोदर उभा करण्यात आलेला भला मोठा टीन शेड. काल रात्रीपासून तात्काळ हा टीन शेड काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र हा टीन शेड अतिक्रमित जागेमध्ये उभा करण्यात आला नाहीये. चर्चा अशी होतीये, टीन शेड उभारण्यासाठी नगर परिषदेची परवानगी घ्यावी लागते आणि परवानगीसाठी नगर परिषदेचा महसूल भरावा लागतो. परवानगी न घेता, महसूल न भरता हा टीन शेड अनधिकृतपणे उभा करण्यात आल्याची चर्चा रंगते. हा टीन शेड ज्या जागेवर उभारला गेलाय त्या जागेच्या सातबाऱ्यावर शिवसेना बुलढाणा शहराध्यक्ष तथा शिवसेना उमेदवार गजेंद्र दांदडे यांच्या नावाची नोंद असल्याची चर्चा ऐकायला मिळते. मात्र यावर गजेंद्र दांदडे यांनी लोकप्रिय मराठीला म्हटलंय, ज्या चर्चा रंगते त्यामुळे हा टीन शेड काढला जात नाहीये. परराज्यातून रोजगारासाठी आलेल्यांना टीन शेडची उंची जास्त पाहिजेत म्हणून त्याची उंची वाढवण्याचं काम सुरू आहे. आता पुढे पाहूयातच रंगणारी चर्चा खरी आहे की गजानन दांदडे यांनी दिलेली माहिती खरी आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी.